रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रमुख नद्या आहेत। या प्रमुख नद्यामध्ये असलेली सर्वात महत्त्वाची नदी आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी गोदावरी नदी। या गोदावरी नदीला आपल्या महाराष्ट्राची गंगा सुद्धा म्हणलं जातं। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गंगेला जेवढं महत्त्व आहे, गंगेचं जेवढं पावित्र्य आहे, तेवढंच पावित्र्य आपल्या गोदावरी मातेला आहे। गोदावरी मातेचा उगम त्र्यंबकेश्वरच्या पर्वतरांगेमध्ये झालेला आहे आणि या गोदावरी मातेचं दर्शन घेण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गोदावरी मातेचं उगमस्थान, ज्या ठिकाणी गोदावरी माता निर्माण झाली, प्रगट झाली, ज्या ठिकाणी भगवान शंकराने स्वतःच्या जटा आपटून गोदावरी मातेची निर्मिती केली, अशा ठिकाणी म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत। या ब्रह्मगिरी पर्वतावर मी या ठिकाणी आलेलो आहे। भरपूर प्रयत्न केले आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ते खरं आहे। या ब्रह्मगिरी पर्वतावर मी चढलेलो आहे आणि या ब्रह्मगिरी पर्वतावर आलोय। या ब्रह्मगिरी पर्वताचा हा नजारा तुम्ही सर्वजण बघू शकतात। खूप प्रयत्नाने ब्रह्मगिरी पर्वतावर आलेलो आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वताचं दर्शन आणि ज्या ठिकाणी गंगेची निर्मिती झाली, गंगा प्रगट झाली, गोदावरी मातेचा उगमस्थान मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो, हा आहे ब्रह्मगिरी पर्वत। या ब्रह्मगिरी पर्वतावरच आपण आलेलो आहोत। बऱ्याच दिवसापासून माझी सुद्धा इच्छा होती की आपण या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर येऊन तुम्हाला सर्वांना दाखवावं। आता सध्या प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे। या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मी ब्रह्मगिरी पर्वतावर आलेलो आहे। संत नामदेव महाराज ब्रह्मगिरीचं वर्णन करत असताना म्हणतात, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्यावर माणसाला यमपुरीला जायचं काम पडत नाही। नामामणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना। ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली की त्याला अपार असं पुण्य भेटतं। तर मित्रांनो, ही आहे ब्रह्मगिरीची पर्वतरांग आणि आपण आता गोदावरी नदीच्या उगमाकडे जात आहोत। इस पहाड़ का पहला वो पुराना स्थान ब्रह्मगिरी दर्शन। आधी कुठं जायचं बाबा? इथं नाही जायचं का आधी? चला चला माऊली, रामकृष्ण हरी। आम्ही गंगेचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। गंगेच्या दर्शनासाठी पूजेचं स्थान ताट सुद्धा घेतलेलं आहे। तर हे बघा ब्रह्मगिरी पर्वताचं मुख्य दर्शन आणि मुख्य मंदिर। आम्ही काही भाविकांना विचारलं दर्शन कधी घ्यायचं, तर ते म्हणले आधी ज्या ठिकाणी गंगा निर्माण झाली त्या ठिकाणी जाऊन अगोदर दर्शन घ्या आणि मग इथलं घ्या। या आमच्या पत्नी यांनी ताट घेतलेलं आहे आणि ताट घेऊन त्या ठिकाणी आम्ही आता ब्रह्मगिरी देवाच्या दर्शनासाठी आलो। मित्रांनो, उत्सुकता आहे। एवढ्या मोठ्या डोंगरावर या ठिकाणी पाणी आहे। खरं पाहायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे। काही लोकांच्या दारी किती मोठा बोर घेतला तरी पाणी लागत नाही, पण एवढ्या मोठ्या डोंगरावर असं वाटतं की इथं पाण्याचा थेंबसुद्धा पाहायला भेटणार नाही। परंतु या ठिकाणी पाण्याची कुंड, तलावाची तलाव तुडुंब भरलेले आहेत आणि या ठिकाणी गोदावरी मातेचा उगम झाला हे परत एकदा सिद्ध होत आहे। तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत मूळ गंगा मंदिर, ज्या ठिकाणी गोदावरी मातेची उत्पत्ती झालेली आहे। नाशिक विभाग, त्र्यंबकेश्वर, मूळ गंगा मंदिर। या ठिकाणी पूर्ण हेमाडपंती मंदिराचं काम आहे। या उंबराच्या झाडामधूनच
गोदावरी मातेचा उगम झाला असं म्हणतात. चला या ठिकाणी हे बाबाजी बसलेले आहेत. या ठिकाणी हे गोदावरी मातेचं उगमस्थान. बाबाजीच्या हाताने पूजा करून घ्या. बाबाजी इथूनच गोदावरी माता उगम झाली का? कुठून? इथूनच तिन्ही झाडातून गोदावरी मातेचा पाठीमागा झाड आहे ना, एक माझ्या पाठीमागा 2, हे पडल्या गेले ते 3, हे तिन्ही झाडात तिचा जन्म झाला. हीच गुप्त रूपामध्ये मंदिरात निघाली. कोणत्या मंदिरात? मंदिरात तुम्ही दर्शन केलं असं ना. हा, ब्रह्मगिरी मंदिरात. तिथून मग पुढे शंकरांची जटा आपली जटात निघाली. जटातून गंगाद्वार कुशेवर त्या कुंडामध्ये. नाशिक पंचवटीला पात्र मोठे. नांदेड पैठण आंध्रात जाती. हे तिचा जन्माचा. बाबाजींचा अभ्यास खूप मोठा आहे. बाबाजीने सांगितलं आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जी गोदावरी आलेली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जी आहे ती इथूनच प्रगट झालेली आहे. चला आता पूजा करतो. पूजा झाल्या बघू. हो नका, हे कुंड आहे. ते गंगा गोदावरी गोमुखातून निघालेली गंगा आहे बरं का. चला या ठिकाणी भगवान शंकराचं सुद्धा मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. स्वर्ण इकडे. गंगा गोदावरी मंदिर. या गोमुखातून गंगा आलेली आहे. गंगा माता, ब्रह्मगिरी पर्वत, कुंड, पूजा करायचं. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण गोदावरीचं उगमस्थान, ब्रह्मगिरी पर्वताचं दर्शन, अशा अनेक गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या.